अध्याय 93 अर्कतीर्थ महिमा वर्णन। ओम नमो नर्मदाय। देव उवाच ततः पुष्करिणीं गच्छेत् सर्व पाप प्रणाशिनीं श्रुत्वा तस्याः पाप प्रभावं तू सर्व पापेः प्रमुच्यते। श्री महादेव वदले, त्यानंतर सर्व पापांचा नाश करणाऱ्या पुष्करिणी तीर्थात जावे। त्याचा प्रभाव श्रवण करून मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, श्री नर्मदाच्या उत्तर तटावर अतिसुंदर तीर्थ आहे, जिथे दिव्य मूर्ती धारण केलेले सूर्यदेव नित्य राहतात। पुण्य कुरुक्षेत्राप्रमाणेच हे पुण्यतीर्थ सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे। कुरुक्षेत्राप्रमाणेच पुष्करणीत दानवृद्धी निसंशय होते। हे राजा, सोन्याचा एक जवस जो पुष्करणीत दान करतो आणि स्नान करतो, त्याचे सर्व पुण्य फलस्थानेश्वर तुल्य असते। सूर्यग्रहणात यथाशक्ती विधीपूर्वक हत्ती, घोडे, रथरत्ने, घर, गाय, बैल, सोने व चांदी जो ब्राह्मणांना दान देतो, त्याने 13 दिवसात दिलेले दान 13 पट होते। हे महीपती, या तीर्थात तिळमिश्रित जलाने पितृदेवतांचे तर्पण करणाऱ्यांचे पितर 12 वर्ष तृप्त राहतात। शिवाय जो कोणी तिथे खीर, शर्करा व तुपाने श्राद्ध करतो अथवा मघादी नक्षत्र असताना श्राद्ध करतो, त्याच्या पितरांना दिलेले सर्व अक्षय होते। अक्षत, बोरे, बेल, इंगुल व तिळांनी त्या तीर्थात श्राद्ध करणारा निसंशय अक्षय फल प्राप्त करतो। तिथे स्नान करून जो सूर्यदेवाचे पूजन करतो, तो देवतांकडून वंदित होऊन परमलोकात जातो। जो ब्राह्मण तिथे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेदाची एक ऋचा वाचतो, त्याला संपूर्ण वेदाचे फल प्राप्त होते। सूर्यदेवाचे ध्यान करून जो त्रिपुष्कर मंत्र जपतो, तो देवतांकडून वंदित होऊन परमलोकात जातो। हे नृपश्रेष्ठ, तिथे देहत्याग करणारा सूर्यलोकात जातो। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे पार्थ, आता आदित्येश्वर नावाच्या अन्य उत्तम तीर्थाबद्दल सांगतो, जे सर्व दुःख हरण करणारे व सर्व विघ्न विनाशक आहे। हे कुरुनंदन, स्वर्ग, इहलोक व पाताळ लोकातील अन्य तीर्थांना या तीर्थांची शोभा नाही। हे राजा, कुरुक्षेत्र, गया, गंगा, प्रयाग, नैमिषारण्य, पुष्कर, वाराणसी, केदार व प्रयाग ही तीर्थे सूर्यतीर्थाची सोडावी कलाही नाही। हे कुरुक्षेत्र सूर्यतीर्थात जे दिले आहे ते तुम्ही ऐका। तुला स्नेहामुळे सांगतो, कारण वार्धक्यात मी महापंडित नाही। तपोनिष्ठ सर्व महात्मा ऋषींनी ते ऐकावे। स्कंदस्वामी व अन्य रुद्रगणांसहित मी हे श्री महादेवाच्या सानिध्यात श्रवण केले आहे। पार्वती देवीने प्रार्थना केल्यावर एकदा दुष्काळग्रस्त ब्राह्मण श्री नर्मदा तटावर आलेत। उद्दालक, वशिष्ठ, मांडव्य, गौतम, शांडिल्य, चवण, भार्गव, नाशकेतु, विभांडक, वालखिल्य, शातातप, शंख, जैमिनी, गोभील, जैगीषव्य, शतानिक आदी ऋषींचे गण आलेत। त्या ऋषींनी श्री नर्मदाच्या सर्व बाजूस असलेल्या तीर्थांची यात्रा केली। वेळेनुसार ते आदित्येश्वर तीर्थास आलेत। ते तीर्थ धाव, तेंदूत, गुलाब, जांभूळ, सादडा, कुंद, जटाकेशर, पळस, पुन्नाग, नारळ, खैल, कल्पवृक्ष आदी वृक्षांनी आच्छादित आहे। अनेक जंगली प्राण्यांचा तिथे वास आहे। अस्वल, हत्ती, चित्ता, पांढरे ठिपके असलेली हरणे यांनी ते स्थान शोभित आहे। फळांनी भरलेल्या त्या वनात ऋषींनी प्रवेश केला। हे कुरुक्षेश्रेष्ठ, चंदन लेपण तसेच लाल फुलांची माळ व लाल वस्त्र परिधान केलेली, लाल आभूषणांनी भूषित, हातीचंद्र असलेली भयावह वृद्ध गौरांगी त्यांनी पाहिली। तिच्या सन्निध काळ्या मेघाप्रमाणे काळा, महाकाय, भीममुख, पाशहस्त, भयंकर, अजिंक्य, वयोवृद्ध, व्याधिग्रस्त, पिंगलोचन, लंबजिव्हा, भयावह चेहरा व तीक्ष्ण दात असलेला पुरुषही त्या ब्राह्मणांनी पाहिला। हे भरत वंशोत्पन्न राजा, ती वृद्धा व वृद्ध त्या ब्राह्मणांजवळ आलेत। त्या वेद पारंगत ब्राह्मणांनी त्या दोन्ही पापींकडे चौकशी केली। ते म्हणाले, आपण सर्व महात्मा या तीर्थावर थांबा, वनात त्वरित प्रवेश करून श्री नर्मदेचे सेवन करा। त्यांचे वचन ऐकून ते ऋषी श्री नर्मदा तटावर गेले। श्री नर्मदाच्या दर्शनाने कोणी नमस्कार केला तर कोणी स्तुती करू लागले। ऋषीगण वदले, हे देवी,
तुझा जय असो, तुला नमस्कार असो. सिद्ध गणांनी सेवित तुला नमस्कार असो. सर्व पवित्र मंगलरूप तुला नमस्कार असो. सहस्त्र ब्राह्मणांनी पूजित तुला नमस्कार असो. रुद्रोद्भवम तुला नमस्कार असो. सर्व पवित्र पावन करणारी तुला नमस्कार असो. हे सर्वश्रेष्ठ देवी तुला नमस्कार असो. तू आमच्यावर प्रसन्न व्हावेस. हे शीतल जलयुक्त सुखप्रद नद्यांमध्ये श्रेष्ठ पापहारी दयान्वित तुला नमस्कार असो. अनेक जीवांगानी सुशोभित गंधर्व यक्ष व सर्पांना पवित्र करणाऱ्या तुझ्या जलात हत्ती म्हशी रानडुक्कर जलविहार करत असतात. हे वरदायिनी सुखप्रदायिनी तुला आम्हा सर्वांचा नमस्कार असो. पशुपाशबद्ध आम्हा सर्वांना तू मुक्त कर. अनेक पापांमुळे पशुपाशबद्ध जीव नरकात जोपर्यंत नित्य भ्रमण करतात तोपर्यंत ते तुझ्या सूर्यचंद्र किरणांनी स्पर्शित जलाला स्पर्श करत नाहीत. हे कमलमुखी संसारातील अनेक भयांनी त्रस्त अनेक पापांनी वेष्टित व सुखदुःखाच्या जोडीने वेढलेल्या जीवांची गती तूच आहेस. इतर नद्यांचा तुझ्याशी संगम झाल्यावर त्याही निःसंशय निर्मळ व पूजनीय होतात. अनेक देवांनी पूजित अशी तू दुःखी जीवांना अभयदायिनी आहेस. मलमूत्राच्या देहसागरात बुडालेला जीव नरकात राहतो. जोपर्यंत जोरदार सुटलेल्या वाऱ्यामुळे उठणाऱ्या जलतरंगाचा त्याला स्पर्श होत नाही. तुझे पवित्र जल प्यायल्यामुळे म्लेच्छ भिल्ल व राक्षससुद्धा भयमुक्त होतात. मग पापामुळे भयभीत झालेल्या ब्राह्मणांबद्दल काय सांगावे. या पापी घोर कलियुगात निर्मळ जलौघपूर्ण तूच आहेस. हे देवी तुझ्या कृपाप्रसादाने आकाशात आकाशगंगा विद्यमान आहे. तेव्हा या प्राप्त काळात तूच आमचे रक्षण कर. तुझ्या कृपाप्रसादाने आम्ही स्वर्गलोकात जावे. तू आमच्यावर प्रसन्न हो. आम्ही तुलाच शरणागत आहोत. तुझेच आश्रित आहोत. तू आमची गती आहेस. जशी पुत्राची गती पिता असते. तू आधी देवोद्भव व अद्भुत आहेस. यावेळी अनावृष्टीमुळे जगतस्वरूपाचा क्षय होईल तेव्हा तू रक्षण कर. हे युधिष्ठिर, या प्रकारे स्तुती केल्यावर नद्यांमध्ये श्रेष्ठ श्री नर्मदा नदी ब्राह्मणांसमोर प्रत्यक्ष प्रकटली. नर्मदा देवी बदली, ब्राह्मणांनो मी प्रसन्न आहे. तुम्हाला मनोवांछित वर देईन. त्यानंतर मेघांनी जलवृष्टी केल्यामुळे खूप अन्नधान्य कंदमुळे फळभाज्या उत्पन्न झाल्यात. सर्वांना सुख प्राप्त झाले. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, जो या स्तोत्राचे भक्तीने पठन श्रवण करतो त्यांना अंतसमयी श्री नर्मदा गती देते. प्रातःकाळी उठून जो सन्मानाने श्री महादेव श्री पार्वती देवी व श्री नर्मदेचे स्मरण करतो त्याचे सर्व पाप नष्ट होते व तो सुखी होतो. पापमुक्त मनुष्य स्वर्गात आनंद उपभोगतो, कारण श्री महादेवाची वाणी सत्य असते. हे भरतवंशोत्पन्न राजा, या स्तोत्राने प्रसन्न झालेली दक्षिण दिशेला वाहणारी श्री नर्मदा देवी तटावरील आश्रितांना समृद्ध करते. श्री मार्कंडेय वदले, स्नान व देवपूजन केलेले महाबलवान 5 पुरुष श्री नर्मदा किनाऱ्यावर मी पाहिले, अन्य कोणी नाही. वेदांग पारंगत त्या ब्राह्मणांनी त्यांना पाहिले व म्हणाले, संध्याकाळी आम्ही महाभयानक स्त्री पुरुषाची जोडी पाहिली. आता अजून 3 वृद्ध पाशहस्त भयावह दुर्निवार करालमुख इतस्तता धावणारे पुरुष आहेत, जे एकत्रित येण्याच्या आकांक्षेने आपापसात बोलतात. त्यांच्यात जे बोलणे झाले ते मी तुम्हाला सांगतो. ते पुरुष ब्राह्मणांना म्हणाले, आम्ही सर्वांनी पूर्व दक्षिण पश्चिम व उत्तर सर्व तीर्थात भक्तीने स्नान केले, पण आमचे पाप नष्ट झाले नाही. मात्र या तीर्थाच्या प्रभावाने आम्ही सर्व निष्पाप झालो आहोत. हे अग्निज्वाले समान तेजस्वी सर्व ब्राह्मणांनो, आमचा वृत्तांत ऐका. ज्या पापांबद्दल लोक विचारही करू शकत नाही अशा घोर पापांचे आम्ही आचरण केले आहे. या पापीने विदुषी गुरुपत्नीला भ्रष्ट केले, दुसऱ्याने मित्राचे सोने हरण केले, तिसऱ्याने महाभयंकर ब्रह्महत्या केली व चौथ्याने इच्छेने मद्यपान केले व या अन्य पापीने गोहत्येचेही पाप केले. राजा युधिष्ठिर, इच्छा नसतानाही सर्वांच्याच हातून न कळत पाप घडले. त्या ब्राह्मणांनी त्या पापींना पाहिले आणि आपापसात विचारविनिमय केला. या तीर्थाच्या श्री नर्मदाच्या प्रभावाने सर्व अतिपापी लोक पापरहित झाले. इथे पापप्रवेश कधीच होऊ शकत नाही. ते पापी ब्राह्मण त्वरित उठले आणि हृदयी भगवानाचे
आणि हृदयी भगवानाचे ध्यान करून श्री नर्मदाच्या पवित्र जलात त्यांनी स्नान केले व पितृदेवतांचे तर्पण केले. सूर्याला नमस्कार करून भगवानाचे हृदयी ध्यान करून भक्तीने प्रदक्षिणा घालून त्या पापामुळे उद्विग्न झालेल्या पापींनी अग्निप्रवेश केला. हे पांडव श्रेष्ठ सत्वगुणांची इच्छा करून व देहत्याग करून ते स्वर्गात गेले. त्यावेळी श्री नर्मदाच्या उत्तर तटावरील महाभाग्यवान ब्राह्मणांनी त्या निष्पाप ब्राह्मणांना विमानावर आरूढ झालेले पाहिले. हे युधिष्ठिर, श्री नर्मदा तटावर ऋषींनी अनुपम आश्चर्य पाहिले आणि तेव्हापासून ते रागद्वेषरहित झाले व ते मोक्षाच्या इच्छेने सूर्यतीर्थाची सेवा करत आहेत. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील अर्कतीर्थ महिमा वर्णन नावाचा 93वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे या अध्यायामध्ये किती एकतर दुष्काळग्रस्त अवस्था होती, त्यामुळे ब्राह्मणांची अवस्था आर्थिक स्थिती ढासळली होती. तर त्यासाठी त्यांनी मैयाकडे प्रार्थना केली आणि जलवृष्टी झाली आणि सुकाळ तिथं निर्माण झाला. त्याचप्रकारे इथे 5 दुसरे ब्राह्मण होते की त्यांच्या हातून अत्यंत भयंकर अशी पातकं घडली होती. ते 5ही ब्राह्मण त्यांना जेव्हा पश्चाताप झाला आणि त्यांनी नर्मदा जलाचा आश्रय घेतला आणि तिथे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी आत्मसमर्पण केलं, तर ते सुद्धा त्यांचाही उद्धार इथं मैयाने केलेला आहे. तर अशा पद्धतीने ह्या अध्यायात ह्या तीर्थाच्या ठिकाणी अत्यंत भयंकर पापमुक्त झालेले आहेत. तर आता पुढील अध्याय आहे अध्याय 94वा आदित्येश्वर तीर्थ कीर्तन. आदित्येश्वर तीर्थ कीर्तन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच तीर्थस्यास्य च सत्पुण्यं तच्छृणुष्व नराधिप पंडितो वृद्धभावेन भक्त्या त्रातो नरेश्वर. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे नराधिप, या तीर्थाचे जे पुण्य आहे ते तुम्ही श्रवण करा. हे नरेश्वर, आम्ही वृद्ध पंडित भक्तीने श्री महादेवाकडून रक्षित आहोत. उद्देश्य जाणून सर्वसाधारण वृत्तांत मी तुम्हाला सांगतो. जसे कुरुक्षेत्र पवित्र आहे तसे सूर्यतीर्थही पवित्र असल्याचे ऐकले आहे. हे युधिष्ठिर, पूर्वी श्री महादेवाने जे स्वामी कार्तिकेयास सांगितले ते सर्व गणांनी ऐकले. मी सुद्धा तिथे जवळच होतो. श्री महादेव वदले, हे षडानन, सूर्यग्रहणात जो मनुष्य सूर्यतीर्थावर जातो त्यास कुरुक्षेत्रासम पुण्यफल प्राप्त होते. स्नान, दान, जप व होमाने कुरुक्षेत्रावर जे पुण्य मिळते तसेच इथेही निस्संदेह मिळते. गाव असो की अरण्य, श्री नर्मदा सर्वत्र पवित्र आहे. परंतु सूर्यतीर्थ विशेष पवित्र आहे. हे पार्थ, रविवार, व्यतिपात, वैधृती, संक्रांती व ग्रहणात जो जितेंद्रिय मनुष्य भक्तीने सूर्यकुंडात जातो, शिवाय काम, क्रोध, द्वेषापासून मुक्त होऊन श्री विष्णूची कथा श्रवण करतो व वेदपठन करतो, अथवा ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेदाची एक ऋचा जपतो, त्याला संपूर्ण वेदाचे फल प्राप्त होते. शिवाय गायत्रीने मनुष्यास चतुर्वेदाचे फल प्राप्त होते. प्रातःकाळी अन्नदान, सुवर्णदानाने भगवान श्री विष्णूचे पूजन करावे. तिथे स्नान करून जो ब्राह्मणाला कपिला गाय दान करतो त्याने जणू पर्वत, जल व अरण्यासहित संपूर्ण पृथ्वी दान केली. तसेच ज्याने गोदान केले त्याने भूलोक, भुवलोक, महलोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक व 21 पाताळ या सर्वांचे दान केले. त्याने वर्षानुवर्षे केलेले पाप निसंशय नष्ट होते. राजा युधिष्ठिराने विचारले, हे पूज्य, पूर्वी सत्ययुगाच्या आदिकालात लोकपितामह श्री ब्रह्मदेवाने चतुर्विध जीवांचे समूह उत्पन्न केले. हे पांडुपुत्र, त्यांनी सर्व पृथ्वी व्यापली. त्यानंतर चिंतन केले. काय सांगतायत? राजा युधिष्ठिरने विचारले, हे पूज्य, पूर्वी सत्ययुगाच्या आदिकालात लोकपितामह श्री ब्रह्मदेवाने चतुर्विध जीवांचे समूह उत्पन्न केले. हे पांडुपुत्र, त्यांनी सर्व पृथ्वी व्यापली. त्यानंतर चिंतन केले, हा इहलोक कसा होईल? भक्तिवान मानव स्वर्गात कसे जातील? त्यांच्यावर सूर्यनारायण कसे अतिप्रसन्न होतील? असा श्री ब्रह्मदेवाने विचार करताच अग्निकुंडातून तेजस्वी, प्रकाशमान, गळ्यातील हलणाऱ्या घंटेच्या आवाजाने युक्त एक गाय बाहेर पडली.
कुंडातील त्या महाभाग्यवान कपिलेला पाहून तिला प्रणाम करून लोकगुरु श्री ब्रह्मदेव वदले, सर्व लोक पुण्यशाली अत्युत्तम कपिले, तुला नमस्कार असो. त्रैलोक्य वंदित मंगल रूप देवी वराणने, लक्ष्मी धृती व निर्मळ बुद्धी तूच आहेस. हे महाभाग पार्वती देवी इंद्राणी निसंशय तूच आहेस. वैष्णवी व महादेवी ब्राह्मणी म्हणजे सरस्वती तूच आहेस. कुमारी तूच आहेस. हे महाभाग्यशाली भक्ती व श्रद्धा तूच आहेस. सर्व जीवांची कालरात्री परमेश्वरी तूच आहेस. त्रुटी घटी मुहूर्त व क्षण तूच आहेस. वर्ष ऋतू व महिना तूच आहेस. काळ व जीव तूच आहेस. चराचर रूप त्रैलोक्यात तुझ्याविना कोणीच नाही. या प्रकारे श्री ब्रह्मदेवाने स्तुती केल्यामुळे प्रसन्न झालेली महाभाग्यवान कपिला श्री ब्रह्मदेवाला म्हणाली, देवदेव जगद्गुरु, तुझ्या स्तुतीने मी प्रसन्न झाले आहे. श्री ब्रह्मदेव वदले, मी जगहितार्थ तुला उत्पन्न केले आहे. लोककल्याणार्थ तू या स्वर्गातून इहलोकात जा. तू सर्व देव व सर्व लोकरूप आहेस. विधीपूर्वक जो गोदान करेल तो स्वर्गात वास करेल. श्री ब्रह्मदेवाने हे सांगितल्यावर ती देववंदित कपिला पृथ्वीवर आली. हे पांडुपुत्र, तिच्या येण्याने पृथ्वी पवित्र झाली. तिच्या अंगात वास करणाऱ्या देवता मी तुम्हाला सांगतो. तिच्या मुखात अग्निदेव आहेत व दातात साप, ओठांत धाता व विधाता, कानात अश्विनी कुमार, दोन शिंगांच्या मध्यभागात श्री ब्रह्मदेव, मानेच्या पोळीत पाशधारी वरुण, मुखाच्या वरच्या भागात देव यमराज स्थित आहेत. हे भरतवंशोत्पन्न राजा, तिच्या नाभीत छंद आहेत व जांघेत देव आहेत. पृथ्वी नाभीत आहे व सांध्यात पर्वत आहेत. महावृक्ष लहान वृक्ष वेली सांध्यांच्या मार्गात आहेत. रोमारोमात ऋषी आहेत. नसांत पितर व दुधात सर्व तीर्थे आहेत. शेणात सर्वांचे स्थान आहे. ते महाश्रेष्ठ पवित्र व कर्मनाश करणारे आहे. खुरात सर्प व शेपटीच्या अग्रभागात सूर्यकिरण वसतात. या प्रकारे कपिला सर्व देवरूप आहे. अशा सर्व रूपिणी कपिला गायीचे जे घरात ध्यान करतात ते निसंशय मुक्त होतात. प्रातःकाळी नित्य उठून जो भक्तीने कपिला गायीला प्रदक्षिणा घालतो त्याने जणू सप्तद्वीप पृथ्वीला प्रदक्षिणा घातली. हे पांडव, कपिलाच्या पंचगव्याने भक्तिपूर्वक श्री महादेव व जगताचा आधार श्री विष्णू, सूर्य आणि अन्य देवतेला स्नान घालणाऱ्याचे आणि पंचामृत पंचगव्याने भक्तीने स्नान घालून वर्षभर वेद पारंगत ब्राह्मणाला दररोज कपिला गाय दान करणाऱ्याचे फल सारखे असते, असे श्री महादेवाने सांगितले आहे. हे युधिष्ठिर, जो मनवश करून श्री विष्णूचे ध्यान करून व गायीला सूर्यरूप जाणून दुभती तरणी निर्मळ वस्त्रासहित सोन्याचे शिंग व रुप्याचे खूर असलेली वासरासहित कपिला, कृष्णा श्वेत लाल व गुलाबी रंगाची गाय सूर्यतीर्थात ब्राह्मणाला दान करतो, तो स्वर्गात वास करतो व ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त होतो. मद्यपान, गुरुपत्नीशी समागम, चोरी, स्वामीशी वैर, गोहत्या, मित्राचा विश्वासघात, गुरुनिंदा, श्री महादेवाचे निर्माल्य ओलांडणे, कन्येशी समागम, अभक्षभक्षण करणे, धर्मभ्रष्ट स्त्रीशी संभोग करणे, आग लावणे, विष देणे व खोटी साक्ष देणे या सर्व पापांचा गोदानाने नाश होतो. हे कुंतीपुत्र, जो सूर्यतीर्थात भक्तीने श्राद्ध करतो त्यावर सूर्यदेवनी श्री महादेव प्रसन्न होतात. त्या तीर्थात जो सूर्यदेवाच्या नावाने दान करतो तो श्री नर्मदाच्या प्रसादाने सूर्यलोकात सुखाने वास करतो. ददिच्छंद, मधुच्छंद, देवयान व सुखदायी भीमेश्वरात एकसारखेच पुण्यफल सांगितले आहे. समुद्रापर्यंत पृथ्वीवर ही पाचही तीर्थे प्रसिद्ध आहेत. पृथ्वीचे रहिवासी जे या 5 तीर्थांना जाणत नाहीत ते जीवित नाहीत असेच समजावे. सूर्यतीर्थात भक्तीने स्नान, देवपूजन, जप, होम, ब्राह्मण पूजन याशिवाय जमीन, वस्त्र, अन्न, पादत्राणे, छत्री, पलंग, घर, गाव, कन्या, हत्ती, घोडे, छकडा या वा विद्या दान करून सर्वांना अभय देणारा पुरुष जणू सूर्यतीर्थाबरोबर सर्व तीर्थांची यात्रा करतो. हे युधिष्ठिर, तीर्थयात्रेच्या प्रभावाने व्याधी नष्ट होते, शत्रू मित्र होतात व विष अमृत होते. सर्व ग्रह त्यावर प्रसन्न होतात. सूर्यदेवही प्रसन्न होतो. हे राजा, वर्षभर पिंपळ वृक्षाची सेवा व कपिला दानाने जे पुण्य मिळते त्याचे फल मी तुम्हाला भक्तिपूर्वक सांगतो.
फुटक्या भांड्यातून पाणी जसे वाहून जाते तसे सर्व पाप नष्ट होते. तीर्थासन्निध जाणाऱ्याची निःसंशय ही अवस्था होते. या तीर्थाबद्दल अंतर्बाह्य माहिती मी तुम्हाला सांगितली. जो पापी कृतघ्न निजस्वामी व मित्राच्या विरोधात आहे त्यांना विद्वान पंडिताने तीर्थाचे शुभ आख्यान कथन करणे योग्य नाही. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील आदित्येश्वर तीर्थ कीर्तन नावाचा 84वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे गायीची उत्पत्ती कशी झालेली आहे ते सांगितलेले. यज्ञातनं गायीची अग्नीतून गायीची उत्पत्ती झाली. सृष्टी निर्माण झाली त्यावेळेला ब्रह्मदेवाने जी प्रार्थना भगवंताला केली त्यावेळी ती तिथं उत्पत्ती झालेली आहे. आणि गायीमध्ये सर्व कसे देवता आणि संपूर्ण विश्वातील गण कसे गायीमध्ये समाविष्ट असतात हे पण विस्ताराने सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने इथे ह्या तीर्थाचं महात्म्य पण सांगितलेलं आहे की इथे केलेलं सर्व दान तसं प्रत्येक तीर्थाचंच महात्म्य आहे. पण हे आदित्येश्वर तीर्थाचं महात्म्य विशेष सांगितलं आहे की सूर्याच्या संदर्भात हे तीर्थ आहे. तर हे इथे ह्या तीर्थाचं महात्म्य आहे.